जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू जर का म्हणत असशील तर नाही जात मी. म्हणजे मी अनंत काळाचा बाप झालो असलो तरी सुद्धा अनंत काळाचा नवरा आहे अजूनही. शीतल, मी रिझाईन करतोय. हल्ली प्रत्येक फील्ड मध्ये स्त्रिया या पुरुषांबरोबर बरोबरीने काम करतायत. मग कर्तृत्वाच्या बाबतीत जिथे जिथे आता काहीच फरक उरला नाहीये, तर मुलगा मुलगी वंशाचा दिवा ह्या सगळ्या संकल्पनांना जागा कुठे उरली? हो. अरे वा, जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय, लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होतं ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लागू. ओके? काय झोपलं का पिल्लू? झोप झोप, आपण उद्या गप्पा मारू. आणि हे बघ, रात्री जाग आली ना तर आईला उठवायचं, मला उठवायचं नाही. काय झालं, कसला विचार करतेस? बरं वाटत नाहीये का? मानसाज गुरुजी आले होते, ते असं म्हणाले की मला त्याचंच टेन्शन आलंय. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. वैदेही, मला असं कळलंय की शीतल आणि शाल्मली मूल अडॉप्ट नाही करू शकत. मूल दत्तक नाही घेता येणार. हे सगळं शाल्मली नाही सहन करू शकणार. मला खूप काळजी वाटते. आय एम रिअली वरीड. आपण उद्या नाव ठेवल्यानंतर त्या समारंभातच शाल्मलीला बाळ दिलं तर? काय बोलतोस तू? उद्या? हो, म्हणजे आपण जेवढा वेळ पिल्लू सोबत घालू तेवढे आपण तिच्यात अडकत जाणार. म्हणून मग उद्याच शाल्मलीला बाळ द्यायचं का? हाय. काय? शाल्मली, हे काय आहे? न्यू लाईफ, न्यू फेज, सो न्यू लुक. तुला माहितीये, तुझ्या बाबांनी आपल्याला हे घर दिलं आणि सगळं सामान वगैरे सुद्धा लावून दिलं. पण ह्या घराला घरपण ना तुझ्या संस्कारांमुळे येतं. म्हणजे हे घर मला आपलं वाटतंय, माझं वाटतंय. वैदेही, तू या घराला ना सजीव बनवलंयस. मी माझ्या जगात नसतो, तुम्ही तुमच्या विश्वात असता, पण आठवणींच्या दुनियेमध्ये मला माझ्या समोर दिसतात. तुमचे हसणे आणि बोलणे, त्यात माहीचे नाजूक रडणे, माझे असेच मध्येच थांबून तुमच्या आठवणीत बुडणे. त्या आठवणींबरोबर तुम्ही सुद्धा बरोबर का येत नाही? मानस वैदेहीचं प्रेम आणि मानस वैदेहीची माही. अरे अरे, तुम्ही वेडे आहात का? अरे अरे, इकडे काय हॉटेलमध्ये? माझ्यासाठी. अगं वैदेही,
दूर काशी तू राहते, ये ना ये तू जरा रात सांगते, धुंद या क्षणात मोहनी तू लाजते, पाहता मी तुला वेळ थांबते, झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे, झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे, ओढ तुझी छळते मला, भास साका तुझा सारखा, आस तुझी लागे जीवा, भास साका तुझा सारखा. नाईस वन, नाईस वन, नाईस वन. हा मस्त झालं जेवण. आता छानपैकी माहीच्या बाजूला जाऊन झोपूया. अरे ओ वैदेही. हा वैदेही बोल. हा आत्या, माही कशी आहे? ओके आहे ना? माही ना मस्तपैकी झोपली आहे. छान 2 गोष्टी सांगितल्या ना मी तिला. ग्रेट. बरं ऐका, आमचा लंच झालाय तर आम्ही घरीच येतोय. समीर आणि तान्याने खरं तर मूवीचा प्लॅन केलाय, तो ते जाणार आहेत. आम्ही नाही जाणार, आम्ही घरीच येतो. आणि हे विचारायला फोन केला की तुम्हाला काही खायला आणू का? नाही गो, मी आता भरपूर जेवली खरं तर. अजिबात जागा नाहीये पोटात. पण मी काय म्हणते, तुम्ही याल तोपर्यंत बहुतेक लागेल मला भूक. आणि 2 वडापाव मस्तपैकी गरमागरम. बरं ठीक आहे, आणते. येतो लवकर. बाय बाय. चला माही बरोबर मस्त झोपते. क्या यार, तूने मूड ऑफ कर दिया यार. अरे समीर, माही घरी एकटी आहे आणि आम्ही खूप वेळ झाला बाहेर आहोत, आम्हाला घरी जावं लागेल. वन मूवी. हो समीर, हो माही एकटी आहे, जावंच लागेल. नाही करेक्ट आहे तू. तुम्ही जा. इनफॅक्ट तुम्ही निघा आता, नाही तर फिल्म सुरू होईल. हो. शॉपिंग पण करायचं ना नंतर. हा मग चला निघूया. या ओके चलो. फडके काका एक खूप मोठे पब्लिशर आहेत. सो मी त्यांना जस्ट मानसच्या बुकची आयडिया सांगितली. ते म्हणाले कमाल आयडिया आहे, त्यांना खूप आवडली आणि ते आपल्याला गाईड करायला तयार आहेत. सो त्यांना आपण लंच टाइम मध्ये भेटायचं आहे. लंच टाइम राईट, म्हणजे अराउंड 1:30. मी तुला ऍड्रेस मेसेज करतो, डायरेक्ट भेटूया. हो डिरेक्ट. ओके सुपर. आदित्य, तुला माहितीये ना माझं आणि देवचं नातं कसं आहे ते. यांना असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे मी आहे. मी असं का करेन काही देवच्या बाबतीत? सांग. सांगा. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुमचं आणि देवाशी सरांचं नातं नक्की काय होतं ते मी कसं सांगणार? घेऊन जायचंय ना तुम्हाला तुमच्या मुलीला, पण त्याआधी मी जे सांगतेय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. ती लवकरात लवकर बरी व्हावी एवढाच माझा हेतू. आम्हा सगळ्यांच्या चांगुलपणाला दुबळेपणा समजण्याची चूक अजिबात करू नका राया जबडे. यानंतर नंदिनीने अगदी जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा केला ना तरी तन्मयवर त्याचा आरोप येता कामा. जाऊ दे ना माहिती, तुमचा मनवाचा जप करणं काय संपणार नाही. तुम्हाला खरंच वाटतं ती इकडे येईल? म्हणजे मला तरी वाटतं ती सुखी आहे तिच्या घरी. मनवा, तुम्ही कशा परत येणार नाही. तुमचा स्वाभिमान मोडून तुम्हाला इथे परत यावंच लागेल. तुम्हाला पुन्हा इथे आणण्याचा एकच मार्ग आहे. तुमच्या बाबतीत मी काही केलं नाही, पण ज्यानं हे केलंय ना तो माणूस मात्र मोकाट आहे.